तर सामना चालू करा लवकरात लवकर. आता मात्र गोलंदाजीसाठी सागर. सागर लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करतात. मागील 5 वर्ष अगोदर ते सुपर फास्ट गोलंदाजी करायचे, परंतु आता वयानुसार थोडस लेग ब्रेक पद्धतीचे गोलंदाजी करतात. पहिला चेंडू निर्धाव राजेश भोईर यांच्या अगेन्स्ट. तर धीरज भोईर यांच्या संघामध्ये बघितलं तर एकदम भयानक अशी ओपनिंग पेअर राजेश भोईर आणि मच्छिंद्र भोईर. पुन्हा एकदा पुढील चेंडू फ्लाइट देण्याचा प्रयत्न. चेंडू टपकावलाय तो पॉइंटच्या दिशेने आणि चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 रन्स. एक डॉट बॉलच्या नंतर चांगलं कमबॅक केलंय. तर मित्र परिवार संघ सुद्धा सकाळ सकाळ एक चांगला जिंकणारा सामना हारले ते. शेवटच्या ओव्हरमध्ये जे तौफिकला आलेले षटकार चौकार त्याच्या कारणामुळे ते मागे पडले होते. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा सेम साइड मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डिक्लेरेशन मध्ये मिळेल ती फक्त एक धाव. धाव संख्या झाली ती 5. पहिला वनडी होती एक चौकार गेली एक आता ही वनडी. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मात्र फिल्डर लावलाय बसुराज पाटील. आता मात्र फसलाय. खुन्नस वालं क्रिकेट. बैल म्हातारा झाल्यावर थकतो तसा राजे भोईर म्हणते म्हातारा झाला लवकर आवडून चालू परत. बघू आता मुलाला काहीतरी सांगतोय बाबा तो माझ्यात काय तर तू मदत कर आता माझे मी तर थकलो आता. आज तो खेळाडू आयुष भोईर याची चर्चा मात्र संपूर्ण या स्पर्धेमध्ये राहिली. 19 चेंडूमध्ये 64 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारली. असा एकच खेळाडू ज्याच्या नावी अर्धशतक आयुष राजेश भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये. चला आयुष भोईर वेगळ्याच फॉर्म मध्ये यावेळेस लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिलाच बॉल समोर स्टेप आउट झाले आणि लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय 6 धावा. पुन्हा एकदा टपकावून दिलाय तो कव्हरच्या दिशेने आणि चेंडू चाललाय 4 रन्स. आयुष भोईर जसे मागच्या इनिंग मध्ये संपवलं होतं इनिंग षटकार चौकाराने तशी त्यांनी सुरुवात सुद्धा केली होती, परंतु आता मात्र मच्छिंद्र भोईर एका चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. मच्छिंद्र भोईर लागवड 2 षटकार मारलाय तर माझ्या तरी 500 रुपये बक्षीस देईल. 50 धावा काढले तर 5000 रुपये देईल. मच्छिंद्र भोईरांना सुवर्ण संधी सत्वन पटेल यांच्याकडनं 2 षटकार 500 रुपये 50 धावांना 5000 रुपये. बघूया आता काय करतात.
आता मात्र जो मित्र परिवार संघ आहे जो घाबरत होता त्या फलंदाजाला तोच फलंदाज आता स्ट्राईकवर आलेला आहे मच्छिंद्र भोईर. 1990 साली ओपन क्रिकेट गाजवलं होतं त्यांनी आपल्या फलंदाजांनी आपल्या गोलंदाजांनी बांचोली मैदानावर. आता मात्र बघा आल्या आल्या पुल शॉट पण पॉवर जनरेट झाली नाही. मिसफिल्ड दादाराव पवार ICC क्वालिफाय पंच. एक पावसाळी क्रिकेटमध्ये त्याचा किस्सा झाला होता. लेग अंपायर म्हणून तो राहिला होता आणि चेंडू द्यायला चालला होता. आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. अरे बाप रे बाप रे बाप. बघा त्याला काय झालं बाबा. आता मात्र एक चांगली रिले कॅच बघायला मिळाली आम्हाला. आता मात्र आंबोळे सणा सागर 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 सावंत यांनी म्हटले तंगडे तुटले आहे का मोडले बघ समजत नाही. अरे सागर तू बाहेर निघ चल जा तू चिपळूणला जा डायरेक्ट. तुझी ओर संपली. तर आता मात्र धीरज भोईर 360 ऑफ नवी मुंबई. परंतु 3 साइड ग्राउंड असल्यामुळे धीरज भोईरला 360 बॅटिंग करायला भेटणार नाही कारण 180 डिग्रीचं ग्राउंड आहे. सुवर्ण संधी मच्छिंद्र भोरियाना अनंत नाईक यांच्यानं प्रत्येक सिक्सला 500 रुपये. अरे भोईर मच्छिंद्र भोईर यांना बरेच बक्षीस मिळेल. सत्वन पटेल 2 सिक्सला 500 रुपये. अनंत नाईक यांच्याकडनं 1 सिक्सला 500 रुपये. 50 धावना 5,000 रुपये. कमसे कम 10,000 रुपये घेऊ शकतात मच्छिंद्र भोईर. धीरज भोईर यांनी सिंगल काढण्याचा प्रयत्न केला लेकिन डिक्लेअरमध्ये गेला आहे. बघूया आता पुढे काय होतोय. नाही मच्छिंद्र भोईर यांना जे अनंत नाईक यांनी बक्षीस लावलंय ते 500 रुपये नसून 50 रुपयाचं आहे. त्याची नोंदणी करून घ्यावी. 51 रुपये. नो बॉल वाटतं लाईनच्या साईडला टाकलं. साईड लाईनचा नो बॉल पडलेला इकडे. आता मात्र धीरज भोईर सुरुवातीला थोडं वाचून खेळतात परंतु फ्री हिट मिळाल्यावर ते नक्कीच मारण्याचा प्रयत्न करतील. चेंडू चाललाय आणि गेला सुद्धा चौकार. अजूनही बॉडी फ्री झाली कारण सकाळपासून मेहनत करतोय. एकटा आयोजक आहे त्या कारणामुळे सर्व गोष्टी त्याला बघायला लागतात आणि त्याचे मॅच मात्र 4 वाजता लागले तर फ्रेश नाही आहे. परंतु जेव्हा तो सेट होईल त्यानंतर तबाही होईल. बघूया पुढील चेंडू रितेश म्हात्रे यांचा. आता मात्र भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या पायर. मिळतील ते 6 धावा आणि धावसंख्या झाली ती 29. बघितलं आयुष भोईर आऊट झाल्यानंतर धीरज भोईर यांचं आगमन झालं आणि स्कोअर कार्ड सुसाटाने वाढत चाललेलं आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने. आता मात्र 4 रन. प्रयत्नच केला नाही हात काढला. जस्ट सामना चालू होण्याच्या अगोदर असं ऐकलं होतं अहमद शेख हा कर्णधार आहे परंतु त्याला काही इचरतच नाहीत. साइडला कोपऱ्यात बसून राहिलाय अहमद शेख. नहीं बॉलिंग मिला ना ही बैटिंग मिला तो साइड कोने में एक फील्डिंग. दीपक ठाकूर. बघूया दीपक ठाकूर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एक बलाढ्य अशा डेंजरस अशा बॅट्समनला मच्छिंद्र भोईर यांना. चाचा भतीजा की जोड़ी धीरज भोईर आणि मच्छिंद्र भोईर. जिद्द चिकाटी बसवराज पाटील. आता मात्र सिंगल काढून दिलाय. हे आहे अनुभव की माझ्या समोर नॉन स्ट्राईकला धीरज भोईर जर उभा आहे तर माझं फक्त एकच काम आहे का मी सिंगल काढून जेवढे चेंडू त्याला खेळू शकतो तेवढं खेळवून देईन. तेच गेम त्याने केलं.
आता बघूया दीपक ठाकूर वर्सेस धीरज भोईर. चांगला चेंडू, सुरेख चेंडू, डॉट बॉल. खूप सुरेख गोलंदाजी करतोय दीपक ठाकूर. एक चांगला स्टार्ट दिलाय. धाव संख्या रोखून ठेवायची आहे कारण धीरज भोईर स्ट्राईकवर आहे. आणि एक सुरुवात चांगली केलेली आहे दीपक ठाकूर यांनी. पुढील चेंडू आता मात्र फसलाय परंतु कॅच होईल का तर नाही. चेंडू अडवलाय कस तरी पायाने आणि मिळतील त्या 2 धावा. संघाची धाव संख्या होते ती 32 या धाव संख्येवर, 36 या धाव संख्येवर. चांगली धाव संख्या झालेली आहे आता मात्र व्हाईट +1. विनोद जरा घाबरल्यासारखं वाटलं. चेंडू असा आला की कुठे अंगावर स्पर्श न व्हावा. तर ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता, जो संघ इथे चॅम्पियन होईल त्या संघासाठी मिळणारा बकरा आता मात्र आलेला आहे. नो बॉल, खराब खराब चेंडू. दीपक ठाकूर अशा प्रकारची गोलंदाजी करायला वाटलं नव्हतं. तर आता मात्र चांगला शॉट. हो 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 हो, वड कॅच परंतु फ्री हिट होता. मात्र कॅच मात्र खूप सुरेख पकडली होती. फ्री हिट होता व बचावला गेलेला आहे धीरज भोईर. तर पुन्हा एकदा आता मात्र बोल्ड बॅक टू द पॅव्हेलियन धीरज भोईर. ओ माय गॉड, संघाची धाव संख्या झाली ती 39 वर. आता काय करावं. आहे बॅट्समन आहे त्यांच्याकडे. दशरथ भोईर हे एक कुटुंबातील आहेत का एकाच घरातले आहेत का समजत नाही. म्हणजे आता संघाच्या मध्ये मच्छिंदर भोईर यांच्याकडे असेल. आता त्यांचे बरेच चांगले फलंदाज बाद झाले आहेत. बकरा घेऊन जायचं असेल तर मच्छिंदर भोईर यांना खेळावं लागेल. हो, त्यांच्यावर बंधू आले दशरथ भोईर, सर्व स्टार प्लेयर आहेत. हा, अजून एक बंधू आहे दीपक भोईर आणि त्यांचा मुलगा आता बाद झाला धीरज भोईर. अरे यार, पूर्ण संघ घरानंच आहे यांचा. चांगला आहे. प्रगती आहे, चांगली प्रगती आहे. क्रिकेटमध्ये एवढे खेळतात म्हणजे प्रगती चांगली आहे. बालचिन भोईर आहे पण जो साईडला बसलाय तो बाटल्या बघ, ते बाटल्या सॉल्या थंड्याच्या पाण्याच्या बाटल्या. अरे गैरसमज करून घेऊ नका. आणि मच्छिंद्र भोईर, अरे मार्क 6 500 आहेत, 1000 आहेत, 5000 आहेत, 10,000 घेऊन जायचं आहे तुम्हाला. हा, 1900 2000 आम्ही 2000 साले केला तो तेव्हा मच्छिंद्र भोईरचा फॉर्म होता. चांगले केलाचे पण आता काय फॉर्म कसा केला काय माहिती नाही. मला मध्ये त्या बाटलीच्या आतमध्ये गेलं तर काही समजत नाही. आता मात्र सुरेख चेंडू परंतु जाईल तो डिक्लेरेशन मध्ये मिळेल ती फक्त 1 धाव आणि धाव संख्या झाली आहे ती 40. धाव संख्या तर चांगली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 40. मात्र धीरज भोईर क्रीजवर नाही आहे, हे फक्त खंत असेल परंतु धाव संख्या तर चांगली आहे. शेवटचा गोलंदाज मला वाटतं 60+ गोलंदाज आलेला आहे दादाराव पवार. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो दादाराव पवार. बघूया
बघितला असेल बकऱ्याचा आवाज, बकरा आलेला आहे, आवाज सुद्धा करतोय, तो सुद्धा विचारतोय कोण जिंकणार मला. पुन्हा एकदा दादाराव पवार यांचा चांगला चेंडू. आता मात्र मच्छिंद्र भाऊ सिंगल डबल खेळताय. मी असं ऐकलं होतं का चौकार आणि षटकारांचीच भाषा ते करतात, परंतु आता मात्र जेव्हा बघतोय ते फक्त सिंगलच करतायत. खाली ते आता सपोर्टर आहेत खाली, ते काय बॅट आता बॅट हलवत नाही. त्या दक्ष भोईर आहेत, त्यांनी या ग्राउंडवर दोन 3 वर्षावर 50 धावा काढल्या होत्या, म्हणून मी त्याला 5,000 रुपये बक्षीस लावले का 50,000 काढू शकतो. त्याला 5 पण निघाले नाही अजून. शेवटची ओव्हर, 4 चेंडू शिल्लक. आता मात्र चेंडू चाललाय अहमद शेख. थांब जर सांग, बोल काय काय बोल बरं दादा. आता बघा, आता उठला, बरं मॅ मॅ मॅ. बसुराज पाटील यांनी सोडलाय तो झेल. मला वाटतं संध्याकाळी प्रॅक्टिस झाल्यानंतर 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस करतो कॅचिंगची आणि अशा प्रकारच्या कॅच सोडतो. नक्की कॅच पकडायची प्रॅक्टिस करतो की सोडायची प्रॅक्टिस करतो हेच आम्हाला कळत नाही. मच्छिंद्र भोईर यांनी रनआउट केलाय मात्र दशरथ भोईर यांना. आता मात्र आलाय ते बघूया. मच्छिंद्र भोईर नॉन स्ट्राईकला आहेत. हेमंत भोईर, दादराव पवार सुरेख गोलंदाजी, कमबॅक ओव्हर. आता मात्र टपकावून दिलाय, चेंडू चाललाय. नाही नाही नाही, अजूनही चौकार किंवा षटकार मच्छिंद्र भोईर यांना लागत नाही. सुरुवातीपासून ते विकेटवर आलेत, परंतु एकही चौकार एकही षटकार त्यांना अजून लागले नाही. एकही चौकार लागला नाही. तरी धावसंख्या झाली आहे ती 46. बिरकावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा काय चाललंय काय समजलंच नाही. ओव्हर संपली. धावसंख्या झाली ती 47. 48चं टार्गेट. बघूया, ही जर मॅच मित्र परिवार संघ जिंकला तर धीरज भोईर यांना येईल टेन्शन टेन्शन आणि टेन्शन. कारण त्यांना बॉल आउट करायला लागेल जिंकण्यासाठी 48 रन. बघूया, धीरज भोईर खूप मोठी जिम्मेदारी आलेली आहे, कारण मित्र परिवार टीम ही चांगली टीम आहे, अतिशय सुरेख टीम आहे, अतिशय चांगला गेम करत आहेत. कारण मगातला जो सामना होता, सुरुवातीचा सामना, पहिला सामना ते त्यांनी जरी गमावला असेल, शेवटच्या षटकामध्ये येणारे ते 30 रन आणि जास्तीत जास्त धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुद्धा ते फक्त 5 रनने सामना हारले होते. तर त्यांच्यासाठी 48 रन हे चेसेबल आहेत. बघूया कशा प्रकारे प्रयत्न करतील मित्र परिवार. आणि बघू शकता हारलेले पाटील खाली मुंड्या टाकून चालले आहेत. अन्याय झालेला आहे. जाऊ द्या, असंही काही नाही आहे. सर्वात जास्त टी शर्ट छापायला दिले होते, 65 टी शर्ट, आणि सर्वात पहिला बाहेर झाले. सुरेख गोलंदाजी केली मित्र परिवार संघामध्ये. दादाराव पवार यांनी कमबॅक ओव्हर झाली, कारण त्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 7. त्याकरता
आता मात्र बघूया बॅटिंग साठी कोण उतरेल, कोण जाईल तो फलंदाजी करण्यासाठी. काय असेल स्ट्रॅटेजी बसुराज पाटील यांची, कॅप्टन अहमद शेख यांची. बघूया गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. मग ते लेफ्ट आर्म गोलंदाज चा भरणा आहे या संघामध्ये. धीरज भोईर लवकरात लवकर सामना चालू करा. पंच रेडी आहेत, फलंदाज रेडी आहे. फलंदाजीसाठी आलाय तो 60 वर्षाचा डोकरा दादाराव पवार. याचा सुद्धा एक किस्सा आहे. याने वाघाचं मटण खाल्लंय, वाघाचं मटण. पण इथे फायनल जिंकणाऱ्याला मिळणार आहे ते बकऱ्याचं मटण, बकऱ्याचं मटण. दशरथ भोईर रेडी. पहिला चेंडू ढकलून दिलाय तो डिक्लेरेशन मध्ये. पॉवर प्ले आहे. जर फटकेबाजी करायची असेल तर पॉवरफुल करायला लागेल, कारण पॉवर प्ले मध्ये धावा येणे खूप गरजेचे आहेत. जर पॉवर प्ले मध्ये धावा नाही आल्यात तर धाव संख्या जर कमी राहिली, कारण नंतर येईल गोलंदाजीसाठी धीरज भोईर, राजेश भोईर, दीपक भोईर, आयुष भोईर. हे चांगले गोलंदाज आहेत. हेमंत भोईर, खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. आयुष भोईर चेंडूच्या खाली कॅच सोडले. मिळतील ते धावा 2. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इझी कॅच होती. परंतु हेच असतं की कधी कधी प्रॅक्टिसला आल्यावर, कॅचिंग प्रॅक्टिस नसल्यावर असे कॅचेस ड्रॉप होतात, आणि तेच घडलं इकडे. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र ताकदच नाही. मी म्हटलं होतं 60 वर्षाचा डोकरा ह्याच्यामध्ये ताकदच नाही. वाघाचं मटण खाऊन खाऊन थकला. वाघाचं मटण खाऊन काय वाघासारखी ताकद तर आली नाही त्याच्यामध्ये. आता मात्र विनय म्हात्रे, मच्छिंद्र स्मृती दारावे संघाचे ओपनिंग बॅट्समन, एका टाइमला खूप फॉर्म मध्ये होते. तर चांगला चेंडू, परंतु आता मात्र कामाच्या निमित्ताने त्यांना वेळ मिळत नाही. आणि चांगला चेंडू. प्रॅक्टिस नसल्यामुळे, जर प्रॅक्टिस असती तर मला वाटते कदाचित 3 ते 4 50 त्यांचे असते स्पर्धेमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सेम चेंडू, सेम बॉल, सेम लाईन, सेम लेंथ. चांगली गोलंदाजी दादाराव पवार. वाट बघतायत काय बोलेल बर की. आता मात्र भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय तो सीमारेषा पार. षटकार.
सिंपल आहे की जेवढं जवळ घेऊन जाईल तेवढं चांगलं आहे, कारण लवकर तो गोलंदाजीला येणार नाही. जर ह्या षटकामध्ये जर चांगली धावसंख्या आली तर तो नक्कीच गोलंदाजीला येईल असं मला वाटतोय. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो हेमंत भोईर, एक गुड लेग स्पिनर, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात. 30+ च क्रिकेट गाजवलं होतं त्यांनी. आता मात्र दादाराव पवार 22 ची 1 रन मिळेल. दादाराव पवार काय करतात समजत नाही. त्यांचे शरीर जरी 60 वर्ष नसले तरी मेंदू मात्र 60 वर्ष झालेला आहे त्याचा. काही समजत नाही काय करू. पुन्हा एकदा टॉप एज रवींद्र राणा. ओ माय गॉड, थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच सुटली. काल जी ऍक्टिंग केली होती नानांनी त्याबद्दल बोललं जेवढं कमी आहे. सुंदर अशी ऍक्टिंग. सगळं प्रेक्षकांना, जे व्ह्युअर्स होते त्यांना असं वाटलं की खरंच काय झालं की काय. आता मात्र भिरकावून दिला दीपक भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं. मच्छिंद्र भोईर वाट 3-4 वेळेला बघितलं त्यांनी, बॉलरकडे बॉलकडे बॉलरकडे बॉलकडे, पण चेंडू काय लवकर आला नाही. धीरज भोईर, चिंतेचं वातावरण झालेलं आहे धीरज भोईरच्या डोक्यामध्ये. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. मी म्हटलं होतं चांगल्या प्रकारचं लेग स्पिन टाकतात ते. विनय मात्र यांना समजलंच नाही. पहिलेच बॅट फिरून मोकळे झाले. पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. धीरज भोईर पोहोचलाय कॅचवर आणि पकडलाय झेल. एक महत्वाचा फलंदाज झालाय बाद. विनय म्हात्रे. आता येईल तो बसवराज पाटील. दोन चेंडू शिल्लक. बसवराज पाटील आज मला वाटतं जेवले नाही, वाटतं हे ताकद नाही, फुलटॉस बॉल यांना लागत नाहीयेत. हाता मात्र बसवराज पाटील कॉमेडी शो. काय करतो ते समजलंच नाही. करणाऱ्या संघामध्ये काही समजत नाहीये. बसवराज पाटील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू 22 होता, नंतर सिंगल होती, नंतर डबल होती, नंतर ओव्हर झाली. टीम मध्ये, परंतु अजूनही क्रिकेट बाकी आहे. सूरज भोईर काय झालं मित्रा? अच्छा, बॉल आला होता. मला वाटलं यांच्यात खेळायची इच्छा झाली काय परत. सज्ज धीरज भोईर, दीपक ठाकूर. पहिला चेंडू वाईट बॉल. खराब सुरुवात धीरज भोईर यांची.
32 धाव संख्येची आवश्यकता आहे अजून. 12 चेंडू 32 धावा होऊ शकतात. पुन्हा आता भिरकावून दिलाय, मला वाटतं हा चेंडू जाईल. वन बाउन्स गोइंग टू 4. परंतु दीपक ठाकूर यांनी चांगलंच टार्गेट केलेलं आहे. पुन्हा एकदा मला वाटतंय जाईल. वन बाउन्स इनटू द फॅन्स गोइंग टू 4 रन्स. आणि धाव संख्या झाली ती 24. अजूनही 24 धाव संख्येची आवश्यकता. केलेली आहे. पुन्हा एकदा टॉपेज. आता मात्र चेंडू चाललाय. हो चांगलं क्षेत्ररक्षण. दादाराव पवार वाघासारखा धावला. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. प्रॅक्टिस नसतानाही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करतायत. खूप चांगलं वाटतंय बघताना की त्यांच्यामध्ये किती टॅलेंट आहेत. 9 बॉल 22. आता मात्र डॉट चेंडू. 8 बॉल आणि 22 धाव संख्येची आवश्यकता. जर 2 चेंडू मध्ये एक तरी फटका आला, चौकार किंवा षटकार, तर मॅच इज ऑन. सामना खुला होईल. पुन्हा एकदा ढकलून दिलाय राजेश भोईर यांच्या दिशेने. तर धीरज भोईर यांनी मुद्दामून आउट केलं नाही दादाराव पवार यांना. हे तर दिसून आलं, कारण त्यांना माहित आहे तंजील शेख अजूनही डगआउट मध्ये आहेत, ज्यांनी चांगले फलंदाजी केलंय. 7 चेंडू 21 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. दादाराव पवार अंधाधुंदी बॅट फिरवली. रिटायर्ड आउट करा राहिला. थकला बॅट फिरून फिरून. म्हणून त्याला बसुराज मगाशी आउट करत होता, पण बसुराजचीच गेम झाली. आता मात्र शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय तो आयुष भोईर. त्याच्या खांद्यावर जिम्मेदारी दिली धीरज भोईर यांनी, कारण धाव संख्या पाहिजे ते 6 बॉल 21. दीपक ठाकूर. आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. धावा मिळतील मला वाटतंय. प्रयत्न राहील. एवढं फास्ट चेंडू. ओ माय गॉड, व्हाट अ कलेक्शन, व्हाट अ थ्रो. रितेश म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये जो खेळ खेळला होता, परंतु या सामन्यामध्ये इतका उशीर का, हा प्रश्न पडला असेल.
थोड्या उशिराने आले, परंतु हा मात्र चांगला चेंडू. ज्या प्रकारची फलंदाजी आयुष भोईरने केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा ते करत आहेत. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी चांगला खेळ खेळत आहेत. धीरज भोईर, आम्ही फायनलला ना? आता मात्र व्हेरी इझी फॉर धीरज भोईर. दादा पवार नॉन स्ट्राईकला या, वाट लावलीच मॅचची. बघूया तंजिल शेख समोरच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न होता. दादाराव पवार ज्यांनी मॅचची पूर्ण वाट लावून टाकली तो दादाराव पवार ओपनिंगला आला होता, स्ट्राईक घेतली होती, शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी अजूनही सज्ज आहे तो. 2 रनआउट पण केले. हे बघा अजूनही 2 षटकार जर मारले दादारावनी तर गपचूप घरी जायचं, कारण काहीच फायदा नाही, जिंकणार नाही. हा बघा, ये देखो एक्टिंग एक्टिंग, ओ माय गॉड. आता हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही कसं ओळखावं? कारण कालची तुम्ही ऍक्टिंग केली होती, त्या निमित्ताने हे खरं आहे की खोटं आहे? ची काही आवश्यकता नव्हती, कारण स्ट्राईकवर दादाराव पवार होता, कारण अंबाला नव्हता की तुम्ही एवढ्या वेगाने गेले. आता नंतर बोलणार मी असंच ऍक्टिंग केली. सामना फिनिश. धीरज भोईर, भोईर कुटुंब, 2 भोईर कुटुंब दोघांना डिवाइड केलं, परंतु सुपर 3 मध्ये जाण्यास कोणीही रोखू शकलं नाही भोईर कुटुंबाला.